बोरिवली येथे पालिकेचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची तडकाफडकी बदली झाल्यामुळे चांगलं राजकारण तापलेलं आहे। या विरोधात भाजप वगळता आता सर्व पक्षांनी आंदोलन पुकारले आहे। किशोर गांधी यांचा 6 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक होता, मात्र तरीही त्यांची बदली करण्यात आली आहे। किशोर गांधी यांची सहाय्यक आयुक्त म्हणून कामगिरी चांगली आहे, मात्र मंत्रिपदी असलेल्या एका भाजपच्या नेत्याच्या तक्रारीवरून त्यांची बदली केली गेल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। त्यामुळे कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभा राहणारा भाजप बोरिवलीत मात्र बदलीच्या समर्थनात कसा काय हा प्रश्न इथल्या सामान्य नागरिकांना पडतोय। मला खरंच दुर्दैवाची ही गोष्ट वाटते की माझ्या कार्यकाळात आता शीतल मात्रे पण आहे तिकडे, 15 वर्षापासून नगरसेवक आहोत आम्ही, पण आम्हाला असा कधी अनुभव नाही आला, आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला अशी गळचेपी केली नाही। तो जर त्याच्या कामात चोख आहे तर आपण का त्यांना अडवा? आणि त्यामुळे असं वाटतं की हे अशा प्रकारचं जर सुरू झालं असेल तर ह्याच्या पुढे कठीण आहे, म्हणजे आम्हालाही कठीण जाईल, अधिकाऱ्यांनाही कठीण जाईल आणि लोकांचंही मोठं नुकसान होऊ शकते। तरी सुद्धा आणि मग राजकीय प्रेशर खाली जर त्यांचं बदली करून टाकायची असेल तर इथे सगळे अधिकारी आहेत, ते तोंड बंद करून आहेत, डीएमसी सुद्धा काही बोलू शकत नाही, ती गदा त्यांच्यावरही येऊ शकते। दरम्यान या प्रकरणी भाजपवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करावे असं आव्हान खरं तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेलं आहे। मी कधीच कुठली बदली करा किंवा बदली स्थगिती करा हे कधीच करत नाही। आता मी मंत्री असताना सुद्धा नागरिक सेवा मंडळ ज्या बदल्या सुचवते त्याच पुढे करतो, कारण माझी कल्पना अशी की आपण राजकारणात आहोत, जो अधिकारी येईल त्याला काम करून घेणे आपलं काम आहे। कशामुळे शिवसेना काँग्रेस हे सगळे माझं नाव घेऊन याच्यामध्ये येत आहेत हे मला कळलंच नाही, आणि त्यामुळे त्यांनी सिद्ध करून दाखवावं की माझ्या दबावाने बदली झाली आहे, अन्यथा माझी जाहीर माफी मागावी।